नमस्ते सर. नमस्कार सर. या या या. हे कोण? सर हे माझे काका. अच्छा अच्छा अच्छा. आपले नाव? जाऊ द्या सर, नावाचं काय आहे त्याचं. नाही नाही, तरी मला नाव माहिती पाहिजे ना, म्हणजे आपली ओळख जर असली तर बोलायला कसं सोपं जाईल. सांगा नाव काय आपलं? माझं नाव आहे दृष्टद्युम्न यज्ञोपवी. अच्छा, दृष्ट असो. शेक्सपियर म्हणून गेले, नावात काय ठेवलं आहे? हां, तुम्ही गॉगल काढला तरी चालेल. इथं काय असं ऊन वगैरे नाही आहे. नाही काढू शकत, डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. बरं, तुम्हाला माहिती आहे मी आज तुम्हाला इथं का बरं बोलवलं? नक्कीच काहीतरी चांगली बातमी असणार आहे. चांगली बातमी? ते काय असतं? तुमच्या मुलाने जेव्हापासून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे आपल्या, तेव्हापासून चांगली बातमी असा काही प्रकार उरलाच नाही माझ्यासाठी, बरोबर? आणि मी तुम्हाला खरं म्हणजे याच्यासाठी बोललेलं आहे आज इथं, की हा तुमच्या मुलाचा पेपर आहे. लाज वाटते म्हणून 3 मार्क दिले आम्ही त्याला, नाव लिहिल्याबद्दल फक्त. मराठीचा पेपर होता, त्याच्यामध्ये प्रश्न दिला. प्रश्न म्हणजे निबंध. निबंधाचा विषय होता आळस काय असतो, याच्यावर लिहायचं होतं 4 पानाचा निबंध. तर हे तुमच्या महाशयाने बघा काय लिहिलेलं आहे. 3 पानं कोरे सोडलेले पहिले, आणि 4थ्या पानावर लिहिलेलं आहे की याला आळस म्हणतात. वा सर, मी पेपर एकदम व्यवस्थित लिहिला आहे सर. प्रॅक्टिकली विचार करा ना सर तुम्ही. बरं, प्रॅक्टिकल लिहिला. बरं, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न होता. प्रश्न असा होता की एका भांड्यामध्ये आपण 10 सफरचंद ठेवलेले आहे. 10 सफरचंदपैकी 2 दिवसानंतर 3 सफरचंद सडले, तर किती उरले? तुमचं उत्तर आहे लिहिलेलं 10. कसं का 10 उरले? कोणतं गणित आहे? सर जरी 2 दिवसानंतर सफरचंद सडले 3, पण ते सडल्यानंतर केळी थोडी झाले. आहे तर सफरचंदच आहे ना. जरी 7 चांगले आणि 3 सडलेले, पण आहे तर सफरचंदच आहे, म्हणून 10चे 10 सफरचंद आहे. थोडं प्रॅक्टिकली विचार करा ना सर. प्रॅक्टिकली लिहिलं आहे सर मी पेपर. मी यावेळेस खूप तयारी करून आलो सर. आणि हे सोडा पेपरचं, तुम्हाला एक पर्सनल सांगतो. हा जरासा बी माझे मान ठेवत नाही, मला जराशी पण इज्जत देत नाही. आता परवाच्या दिवशी क्लासमध्ये इंग्लिश ट्रान्सलेशनचा विषय चालू होता. मी याला विचारलं डॉंकी म्हणजे काय. यानं उत्तर दिलं गाढव. मी याला पाहिलं, मी म्हटलं याला तू पुस्तकातून बघून उत्तर दिलं. थांब मी येतो म्हटलं तिकडं, मी बघतो. तर तुम्हाला म्हटलं नाही सर, मी तुमच्याकडे बघून उत्तर दिलं. पूर्ण क्लास माझ्यावर हसला. आणि त्याच्यानंतर मला हे पोरं मला बाहेर काय म्हणतात, यात्रेतला पन्नालाल. हे पन्नालाल म्हणजे काय? नाही नाही, ते काय असतं यात्रेमध्ये जो पन्नालाल असतो ना, तो एक गाढव. ते महत्त्वाचं नाही आहे, हे मला चिडवतं हे महत्त्वाचं आहे. हे बघ बेटा, एक गोष्ट लक्षात घे. गुरुजीचं खूप मोठं स्थान असतं आयुष्यामध्ये. त्यांचा कधीच अपमान करायचा नाही. जसं बघायला गेलं तर बघ, सगळ्यात आधी आईवडील, त्याच्यानंतर नातेवाईक, त्याच्यानंतर मित्रमैत्रिणी, त्याच्यानंतर मदत करणारे. घरामध्ये काही कुत्रे बकऱ्या नाही आहे, त्याच्यानंतर नंबर लावा गुरुजीचा. नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. याचा अर्थ प्रॉब्लेम प्रॉडक्टमध्ये नाही, प्रॉब्लेम फॅक्टरीमध्येच आहे. तुम्हाला बोलून मी चुकी केली. जा, ठीक आहे, जा, मी बघतो काय करायचं. प्रॅक्टिकली मार्क कोण आहे तिकडे, येऊ का रे?